नमस्कार, मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. माणसाची लायकी ही त्याच्या कर्माने ठरते असं माझं नेहमीचं म्हणणं आहे. या जगामध्ये प्रत्येक माणूस एकसारखा जन्माला येतो, पण समान उंचीवर पोचत नाही. कोणी प्रचंड यशस्वी होतो, नाव कमवतो, पैसा कमवतो, मान सन्मान मिळवतो, आणि काही जण आयुष्यभर नुसते झटतात पण अपेक्षित यश काही मिळत नाही. मग प्रश्न पडतो की हे नशीब वगैरे काही आहे का आणखीन काही वेगळं कारण आहे? का हा नाही यशस्वी झाला, का हा एवढा यशस्वी झाला? तर खरं उत्तर आहे कर्म आणि स्वभाव. यश फक्त मेहनतीने मिळतं का? तर हो, मेहनत आवश्यक आहे, पण मेहनतीसोबत काही गुण पण तुमच्याकडे आवश्यक आहे, ज्याला आपण कर्म म्हणू. जसं की शिस्त, सातत्य, संयम, सकारात्मक दृष्टिकोन, शिकण्याची तयारी. हे सगळं असेल, हे कर्म चांगलं असेल तर निश्चित यश येतं. अनेक लोक कामं करतात पण सातत्य नसतं. उत्साहाने सुरुवात करतात पण अडचण आली की सोडून देतात. यश म्हणजे फक्त प्रयत्न नाही, तर अडचणींवर मात करण्याची मानसिक ताकद आहे. स्वभाव कसा अडथळा ठरतो माहिती आहे का? काही लोक खूप प्रतिभावान असतात, पण ते खूप अहंकारी असतात. टीका सहन करू शकत नाही, सतत इतरांना दोष देतात, स्वतःला शहाणे समजतात, दुसऱ्यांना शून्य समजतात, नकारात्मक विचार करतात. आणि अशा स्वभावामुळे संधी दारात येते पण टिकत नाही. लक्षात ठेवा, लोक तुमच्या कष्टांपेक्षाही तुमच्या वागणुकीशी जास्ती जोडले जातात. मग बदल काय करायचा? जर आयुष्यात यश हवं असेल तर स्वभावात काही बदल करणं गरजेचं आहे. पहिलं, दोष देणं बंद करा. माझं नशीब खराब आहे असं म्हणणं सोडा आणि जबाबदारी स्वीकारा. नक्की कुठं चुकतं याचा सूक्ष्म मनन करा, अभ्यास करा, सातत्य वाढवा. दररोज थोडं थोडं काम करा, पण थांबू नका. नम्रता ठेवा, कारण हा जो अहंकार आहे ना, हा यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. शिकत राहा, कारण यशस्वी लोक म्हणत नाही मला हे माहिती आहे, मला हे माहिती आहे. ते शिकत राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर संयम ठेवा, कारण बी पेरलं की लगेच झाड उगून लगेच फळ लागत नसतो. फळ येण्यासाठी वेळ लागतो. म्हणून संयम, सबुरी. साईबाबा सांगतात ना, श्रद्धा आणि सबुरी. आता कर्म म्हणजे फक्त पूजापाठ नाही. कर्म म्हणजे तुमची वृत्ती, तुमचं बोलणं, तुमचा दृष्टिकोन, तुमची कृती. जसं बी पेराल तसं फळ येईल. राग पेराल तर तणाव उगवेल. प्रामाणिकपणा पेराल तर विश्वास उगवेल. मेहनत पेराल अर्थात तर यश उगवेल. देव कोणाला उचलून मोठं करत नाही हो, तो संधी देतो, तो उपलब्ध करून देतो. त्या संधीचं सोनं करण्याचे काम तुमच्या हातात असतं. त्या संधीचं सोनं कोण करतं? तर ज्याचा स्वभाव आणि कर्म तयार असतात तो. यशस्वी लोक वेगळे नसतात, त्यांच्या सवयी वेगळ्या असतात. अपयशी लोक नालायक नसतात, पण त्यांना स्वतःकडे प्रामाणिकपणाने पाहण्याची हिंमत नसते. आणि म्हणून माणूस त्याच्या जन्माने मोठा होत नाही, तर तो त्याच्या कर्माने मोठा होतो. आणि म्हणून नशीब बदलायचं असेल तर स्वभाव बदला, विचार बदला, कर्म बदला. यश आपोआप तुमच्या पायाशी लोळण घेईल. चला, पुन्हा भेटूया.